नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, देशपांडे अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत। आज आपण बॉम्बे हायकोर्ट भरतीमधील शिपाई पदाच्या डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन वेळी कोणकोणती कागदपत्रे आवश्यक आहेत हे आपण जाणून घेणार आहोत। परंतु त्या अगोदर जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राइब करायला विसरू नका व बाजूला दिसत असलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजे सर्वप्रथम आमचे व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचतील। चला तर मग कुठलाही वेळ वाया न घालवता सुरुवात करूयात आजच्या व्हिडिओला। आपल्याला रेग्युलर गव्हर्नमेंट जॉब अपडेट पाहिजे असतील तर माझा 7822815937 हा नंबर देशपांडे अकॅडमी या नावाने सेव्ह करा व मला व्हॉट्सअपवर हाय। मित्रांनो, जर आपण तलाठी भरतीसाठी प्रिपरेशन करत असाल तर आपणास अतिशय उपयुक्त अशा नोट्स आपल्याकडे उपलब्ध आहे। याच नोट्सचा अभ्यास करून मी मागील भरतीत 184.60 मार्क घेतलेले आहेत। यात आपणास 8 विषयाच्या नोट्स आणि तलाठी भरतीच्या 57 शिफ्टच्या प्रश्नपत्रिका फ्री मिळणार आहेत। मित्रांनो, टोटल 3100 पेजेस आहेत आणि त्याची किंमत आपण ठेवलेली आहे फक्त 500 रुपये। विद्यार्थी मित्रांनो, जर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही एवढ्याच मटेरियलसाठी मार्केटमध्ये गेलात तर तुम्हाला 2,500 ते 3,000 पर्यंत खर्च येईल। विद्यार्थी मित्रांनो, नोटच्या डेमोसाठी तुम्ही या नंबरवर संपर्क करू शकता। 7822815937 या नंबरवर हाय करून डेमो लिहा, तुम्हाला डेमो मिळून। मित्रांनो, आता वन बाय वन कोणकोणती कागदपत्रे लागतात हे बघूयात। पॉईंट नंबर 1, जन्मतारखेचा पुरावाचा दाखला। यात विद्यार्थी मित्रांनो आपण TC दाखवू शकता, त्यानंतर बर्थ सर्टिफिकेट दाखवू शकता किंवा 10वीची सनद दाखवू शकता। या तिन्हीपैकी तुम्हाला एक दाखवायचे आहे विद्यार्थी मित्रांनो। त्यानंतर पॉईंट 2, शैक्षणिक पात्रतेच्या परीक्षेचे गुणपत्र। विद्यार्थी मित्रांनो, तुमच्याकडे 7वी, 8वी, 9वी किंवा 10वी यापैकी एक गुणपत्रक असणे आवश्यक आहे। ते गुणपत्रक सोबत ठेवायचे आणि त्याच्या 2 झेरॉक्स सोबत ठेवायचे। त्यानंतर पुढे पॉईंट नंबर 3, शैक्षणिक पात्रतेचे प्रमाणपत्र। विद्यार्थी मित्रांनो, तुमच्याकडे 10वी आणि 12वीची सनद असणे आवश्यक आहे। सनद म्हणजे मार्कशीट वेगळी असते आणि सनद वेगळी असते। ती सनद तुमच्याकडे असणे आवश्यक आहे, त्यासोबतच त्याच्या 2 झेरॉक्स असणे आवश्यक आहे। त्यानंतर पुढील पॉईंट नंबर 4, कॅरेक्टर सर्टिफिकेट। तर विद्यार्थी मित्रांनो, यात बऱ्याच जणांना प्रश्न आहे की कॅरेक्टर सर्टिफिकेट नेमके कोणाकडून आणायचे। विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही ज्या एरियात राहतात तेथील नामांकित वकील, सरपंच, नगरसेवक, कॉलेज प्रिन्सिपल, आमदार, खासदार असे जे व्यक्ती की ज्यांच्याकडे स्वतःचा शिक्का आहे त्या सर्व व्यक्तींचे कॅरेक्टर सर्टिफिकेट आपल्याला चालू शकते। त्यानंतर पॉईंट 5वा, सक्षम अधिकाऱ्याने प्रदान केलेल्या जातीचा दाखला। जर तुम्ही कास्टमध्ये येत असाल तर कास्ट सर्टिफिकेट असणे आवश्यक आहे। त्यानंतर पुढील पॉईंट नंबर 6, विशेष अर्हता असल्याबाबतचा दाखला। जर तुम्ही फॉर्म भरताना MSCITचा उल्लेख केला असेल तर MSCITचे सर्टिफिकेट तुम्हाला सोबत न्यावे लागेल। त्यानंतर पॉईंट 7वा, अधिवास प्रमाणपत्र म्हणजेच डोमेसाईल सर्टिफिकेट तुमच्याकडे असणे आवश्यक आहे। नसल्यास ई-सुविधा केंद्रात जा, 15 दिवसात तुम्हाला ते काढून देतील। त्यानंतर पुढील पॉईंट नंबर 8, जर आपण एम्प्लॉयमेंट ऑफिसमध्ये नोंदणी केली असेल आणि त्याचे सर्टिफिकेट आपल्याकडे असेल तर तेही सोबत घेऊन जा। त्यानंतर पुढील पॉईंट, जर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही परीक्षा देत आहात आणि ऑलरेडी तुम्ही एखाद्या गव्हर्नमेंट जॉबला आहात तर तेथील NOC तुम्हाला आणावं लागेल, म्हणजेच ना हरकत प्रमाणपत्र आणणे आवश्यक आहे। त्यानंतर पुढील पॉईंट नंबर 10, हा पॉईंट ज्याही मुलींचे लग्न झाले आहे त्यासाठी हा आवश्यक आहे। विद्यार्थी मित्रांनो, त्यांनी आपल्या विवाहाचे प्रमाणपत्र सोबत आणणे आवश्यक आहे। आणि सर्वात शेवटचा पॉईंट, संबंधित इतर आवश्यक कागदपत्रे ऑनलाईन अर्जामध्ये दिलेल्या माहितीच्या अनुषंगाने, असं त्यांनी सर्वात शेवटच्या पॉईंटमध्ये सांगितलेलं आहे। विद्यार्थी मित्रांनो, तर अशी ही माहिती होती। मित्रांनो, यापुढे तलाठी भरतीचे प्रिपरेशन आपल्यास करायचे असेल तर आपले चॅनल हे एक उत्तम सोर्स आहे तलाठी भरतीसाठी। त्यामुळे चॅनलवर जा, एकदा आपल्या प्लेलिस्ट चेक करा व रेग्युलर गव्हर्नमेंट जॉब अपडेटसाठी माझ्यासोबत जोडलेले राहा। पुन्हा एकदा विनंती आहे माझी, जर माझा कंटेंट आवडत असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करत जा विद्यार्थी मित्रांनो। आणि अजून एक विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला जर विविध भरतीच्या प्रश्नपत्रिका पाहिजे असतील फ्रीमध्ये तर आपल्या टेलिग्राम ग्रुपवर त्या उपलब्ध आहेत। खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी लिंक देत आहे, ती क्लिक करून तुम्ही आपल्या ग्रुपला जॉईन होऊ शकता आणि विविध प्रश्नपत्रिका डाउनलोड करून घेऊ शकता। तर पुन्हा भेटूयात पुढील व्हिडिओत, तोपर्यंत टाटा, बाय बाय, सी यू, जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद।